जनतेचा कचरा रस्त्यावर, नगरसेवकांचा लेआउट मात्र झकास. महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न. स्वच्छता अभियान की सत्ताधाऱ्यांची सोय. खाजगी लेआउटमध्ये महापालिकेच्या गाड्यांची एंट्री. स्वच्छता मोहीम नेमकी जनतेसाठी की सत्ताधाऱ्यांसाठी? अहिल्यानगर महापालिकेचा स्वच्छता विभाग नागरिकांसाठी काम करतोय की काही मोजक्या नगरसेवकांच्या खाजगी सोयीसाठी? असा संतप्त सवाल आता प्रभाग क्रमांक 2 व्यंकटेश्वर नगरी, नित्यसेवा आणि सावेडी परिसरातील नागरिक उपस्थित करतायत. नगरसेवकांच्या खाजगी लेआउटमधील कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या घंटागाड्या थेट पाठविल्या जात आहेत. दुसरीकडे याच प्रभागातील अनेक नागरिकांच्या दारात नियमित घंटागाडी पोहोचत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच याच प्रभागातील नगरसेवकांनी बैठकीत प्रशासनावर जोरदार टीका करत घंटागाड्या येत नाही, प्रशासन आमचं ऐकत नाही असा आरोप केला होता. मात्र आता त्याच प्रभागातील एका खाजगी लेआउटमध्ये महापालिकेची स्वच्छता सेवा सुरू असल्याचा आरोप समोर येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. महापालिकेची यंत्रणा सर्वसामान्य करदात्यांच्या सेवेसाठी आहे की निवडक लोकांच्या खाजगी सुविधांसाठी? खाजगी लेआउटमध्ये घंटागाडी पाठविण्याचा आदेश नेमका कुणी दिला? हा निर्णय नियमानुसार होता का अधिकारांचा गैरवापर झाला? आयुक्त या प्रकरणाची चौकशी करणार का? घनकचरा व्यवस्थापन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? नियमबाह्य पद्धतीने शासकीय संसाधनांचा वापर झाला असेल तर संबंधितांवर कारवाई होणार का? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. आता नागरिकांची एकच मागणी आहे, स्वच्छता मोहीम सर्वांसाठी समान असावी. महापालिकेच्या सुविधा कोणत्याही व्यक्तीच्या पद, पक्ष किंवा प्रभावानुसार नव्हे तर नियम आणि समानतेच्या तत्वावर मिळाल्या पाहिजे.